नमस्कार मित्रांनो, आज विषय थोडा वेगळा आहे. मित्रांनो, महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात मागील 20-25 वर्षात जर बघितलं तर अनेक बाबा लोकांचे कारनामे बाहेर आले. मित्रांनो, एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ह्या बाबा लोकांनी किती माया जमवली आहे, किती संपत्ती जमवली. यांनी करोडो अब्जो रुपयांची संपत्ती जमवून ठेवली आहे. ही कोणामुळे? अंधभक्तांमुळे आणि अंधश्रद्धेमुळे. आणि यांच्या प्रत्येक बाबावर राजकीय वरद असतं आहे. जर मला सांगा, भारतात एकीकडे आज महामारी चालली आहे, कुठे कुठे परेशान आहेत लोक, त्यांना खायला नाही, आणि या बाबांकडे हजारो लाखो कोटींच्या संपत्ती आहेत. मग शासनाला हे दिसत नाही का? पण दुर्दैव असं आहे की बहुतेक सरकारी लोकसुद्धा, म्हणजे शासनात आपण निवडून दिलेले लोक, नेते मंडळी त्या बाबांच्या चरणात असतात. तुम्ही राम रहीम घ्या, तुम्ही आसाराम बापू घ्या, तुम्ही कुठलेही बाबा उचका, आज त्यांच्याकडे किती संपत्ती जमा आहे. सत्य साईबाबा जेव्हा वारलेत तेव्हा त्यांची संपत्ती काही हजार कोटींची डिक्लेअर झाली होती. तर या गोष्टीवर विचार करा. आता हा बोंधू अशोक खरात 10वी नापास, त्याची संपत्ती किती हो? कशामुळे? ठीक आहे, तुम्ही माना, एखाद्या देवाला माना, एखाद्या बाबाला माना, तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु किती, त्यांच्या आहारी किती जायचं याचा विचार नक्कीच झाला पाहिजे. आपण विज्ञानाच्या युगात जगतो आणि चमत्कार कसा घडतो, त्याच्यामागे लॉजिक काय, याचा तर अभ्यास करा ना. जर बाबा लोकांना चमत्कार घडवता आले असते तर त्यांनी स्वतःचा विकास नसता केला का हो? त्यांनी तुमच्याकडनं 10,000, 20,000, लाख, 2 लाख, 5 लाख मागितले असते का? हा चमत्कार नाही मित्रांनो, हा वेडेपणा आहे. ते आपल्याला वेड्यात काढता आणि आपण वेड्यात निघतो. बदल हा झालाच पाहिजे आणि तो आपल्या स्वतःपासून करायचा.